बाहेर छान असा पाऊस पडत आहे. मग या मुसळधार पावसात मस्तपैकी गरमागरम भजी करूया. नमस्कार आणि सुस्वागतम. आज मी खेकडा भजी करून दाखवणार आहे. बाहेर छान असा पाऊस पडतोय आणि खेकडा भजी असं कॉम्बिनेशन खूप छान. तर चला तर मग इथे मी बारीक असा कांदा उभा चिरून घेतलाय आणि त्याला मीठ लावून ठेवलंय. आता खेकडा भजी करताना या कांद्याला सुटणाऱ्या पाण्यामध्येच जेवढं पीठ मावेल तेवढंच पीठ घालायचं. चला तर मग सर्वप्रथम मी ह्यामध्ये हळद घालून घेते, त्यानंतर तिखट घालून घेते. आता हे अंदाजे घालणार आहे मी सगळं मात्र. त्यानंतर थोडंसं जिरं, त्यानंतर ओवा घातलाय. आता याच्यामध्ये बेसनचं पीठ जेवढं या कांद्याला पाणी सुटलेलं आहे तेवढंच पीठ मी घालणार आहे आणि अजिबात पाण्याचा थेंब न घालता ही भजी करून दाखवणार आहे. चला तर मग आता पूर्ण हे पीठ एकत्र करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता बघा, हे पाणी न घालता, अजिबात पाणी न घालता हे मी पीठ भिजवलंय आणि कणभर सोडा घालून घेतलाय. आता इथे तेल गरम करायला ठेवलंय. यामध्ये मी 1 चमचा तेल ह्यातलं गरम केलेलं आहे ते घालणार आहे. 1च चमचा या पिठामध्ये गरम तेल घातलंय. हा बघा, अगदी चहाचा चमचा आहे छोटा. हे तेल गरम करायला ठेवलंय. आता भजी छान अशी खरपूस अशी आपली खेकडा भजी तळून घेते. आता इथे बघा, तेल चांगलं तापलेलं आहे. आम्ही छोटी छोटी अशी भजी याच्यामध्ये घालून घेते. तर आता ही बघा, भजी आपली सोडलेली आहे तेलामध्ये. आता ही छान अशी खरपूस तळून घेते. तेल बघा चांगलं तापलेलं आहे, पण मंद आचेवर भजी तळायची. आता हा माझा दुसरा व्हिडिओ आहे असं तुम्ही म्हणाल, पण पहिली भजी जी होती ती साधी केलेली होती. त्याच्यामध्ये पीठ जास्त होतं, कांदा कमी होता. आणि ही आहे ती खेकडा भजी आहे. अगदी छान मुसळधार असा पाऊस पडत आहे आणि भजी आणि चहा हे कॉम्बिनेशन एक वेगळंच असतं. आणि आपण आपल्या व्हिडिओंना खूप छान असा प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार. 269 आपले सबस्क्रायबर झालेले आहेत आणि बऱ्यापैकी 500 पेक्षा जास्त वॉच टाईम, म्हणजे 500 पेक्षा जास्त वॉच आवर्स आपले कंप्लीट झालेले आहेत आत्तापर्यंत येत्या 2 महिन्यांमध्ये. तर अशीच तुमची साथ यूट्यूबच्या प्रवासामध्ये असू दे. जे व्हिडिओ पाहत आहेत, ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पहा. आता आपली जी पहिला घाणा जो आहे तो तळून झाला आहे. अशाच प्रकारे बाकीची देखील भजी तळून घेणारी, खरपूस अशी तळून घेणारी. बघा, अगदी खेकड्यासारखीच दिसत आहेत. तर ही बघा, पहिला घाणा आपला तळून झालाय. आता बाकीची देखील ही भजी आहे ती मी तळून घेते. अगदी मोठे 2 कांदे घेतलेले होते मी. आता इथे चहा सुद्धा छान असा उकळत आहे. आता आम्ही दूध न घालता चहा पितो, म्हणजे कोरा चहा पितो. तर ही बघा, खेकडा भजी आपली तयार आहेत. मिरच्या पण इथे मी तळल्यात. इथे नाचणीचे पापड तळलेत, तांदळाचे पापड तळलेत आणि चहा आहे. मस्त गरम गरम असं गरम गरम चहा, भजी, पापड असं मी केलेलं आहे आज नाश्त्यासाठी. तर छान असा पाऊस पडतोय आणि या नाश्त्याचा आनंद घ्यायला सर्वांनी या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद.